मास्टर प्रदीप पांडे येतोय. कल्याण एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. वेगी त्याची ओळख आणि गोलंदाजी मार्कवरती येत आहेत प्रदीप पांडे. भरत आणि ओमकार ही जोडी आहे. SD11 सानपाडा या टीमची. स्ट्राइक इनला फलंदाज भरत आणि ओमकार. चला सामने स्पीडअप करायचे आहेत कारण की या सामन्यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत आणि बक्षीस समारंभासाठी आपल्याकडे बघा लाईटची सुविधा नाहीये. त्यामुळे विनंती असेल आपण थोडीशी घाई करा. सूर्याच्या प्रकाशामध्ये बक्षीस समारंभ झाला पाहिजे ही इच्छा आहे आयोजकांची देखील. चला पंच जाया आपण. पंच सामना आपण सुरू करायचा आहे. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत. कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. त्याच्यावरती मिळते एक धाव आणि एका धावेने श्री गणेश होते. SD11 सानपाडा आणि जुई 11 दिवा या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. चला सामना स्पीडअप करायचा आहे. पंचांना विनंती असेल आपण सक्त ताकीद द्या. हॅलो हॅलो चेक. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न आणि आला हा व्हाईट बॉल. मिळते अवंतर धावन. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. एका बाजूला आपण पाहतो या 20 SD11 सानपाडा संघ आहे. त्यांच्या समोर जुई 11 दिवा संघ. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील केली होती. यष्टेंच्या पाठीमागे शार्दूल आहेत आणि त्या डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 धावा धावफलकावरती आहे. स्टार कास्ट आहे या दोन्ही टीम मध्ये. एका बाजूला आपण पाहतो या 20 जुई 11 दिवा संघ आहे. त्यांना फाईट करतो SD11 सानपाडा संघ. प्रत्येक सामना 2 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. क्या बात आहे. प्रचंड वेग. धावबाची संधी आणि गॅदर करू शकला नाहीये चेंडू प्रदीप पांडे आणि मिळते एक धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3. चला या पुढील सामना असेल सेमीफायनलचा सामना. ग्रामीण गटातून ओमसाई कोरनिन्को आणि त्यांना फाईट करेल नवतारा 11 तामाने. दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती असेल टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. नवतारा 11 तामाने आणि ओमसाई. प्रदीप फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग. तेवढीच चांगली फेकी. ऑन द स्टंप फेकी
मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा या स्पर्धेचा घरबसल्या आनंद घेत आहेत. जय भवानी क्रिकेट संघ शिंदेवाडी आयोजित श्रेया स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच श्रेयाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी केलं जातं. पर्व तिसरा आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये. धावसंख्या 5. राकेश शिंदे आणि त्यांचे तमाम सहकारी यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. शुभम असतील. क्लीन बोल्ड. यष्ट उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे SD11 सानपाडा या टीमची 1-5. गोलंदाज आहे सूरज म्हात्रे. येतोय गोलंदाजी मार्क वरती. मॅन फ्रॉम घेसर. ओमकार आणि निलेश ही जोडी आहे. कमबॅक करावं लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये प्रदीप पांडे यांनी चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 5 धावा खर्च केल्या आणि एक सफलता देखील प्राप्त केली. सूरज म्हात्रे इनफिल्डच्या वरून स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत भरा फटका. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पुन्हा एकदा मिस्टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. स्वीपर कव्हरला आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल 11. एक फिरकी आक्रमण आहे तो म्हणजे सूरज म्हात्रे. त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. घेसर या टीमचा हा ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक मेडन षटक टाकण्याचा विक्रम देखील सूरज म्हात्रेच्या नावावरती आहे. स्विच इट. पिकअप स्ट्रोक. सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय ओमकारच्या बॅटमधून.
17. अंतिम षटक सुरू आहे आणि 3 चेंडू शिल्लक या अंतिम षटकामधील. पहिल्या षटकामध्ये प्रदीप पांडेने अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आक्रमण चढवलं जात आहे, प्रतियल्ला चढवला जातोय सूरज म्हात्रेच्या गोलंदाजीवरती. सूरज म्हात्रेला टार्गेट केलं जात आहे. धावबाची संधी आहे आणि विकेटचं पतन फलंदाज झालाय बाद. आहेत अंतिम षटकामधील धावसंख्या 17. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येतोय निकेतन. न्यू बॅट्समन निकेतन आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत या अंतिम षटकामधील. चला विनंती असेल ओमसाई खोरनिन्को आणि नवतारा 11 तामाणे या 2 टीम मध्ये सामना असेल टॉससाठी. या बक्षीस पात्र हा सामना होणार आहे सेमीफायनल. जो संघ जिंकेल तो संघ कमीत कमी एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. चला सामना स्पीडअप करायचा आहे विनंती असेल. सूरज गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट ओव्हर द विकेटने. या विस्पूल करता डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण. चांगली फिल्डिंग ऑन द स्टंप फेकी ॲक्युरेट फेकी मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 18 आणि शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू आणि तब्बल 13 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. पुन्हा एकदा पुल करता डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी विकेटचं बदन शेवटच्या बॉलवरती रनआउट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19 आणि 20 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. चला टॉस आपण करूया. ओमसाई आणि नवतारा 11 तामाने 20 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये जुई 11 या टीमला. वीस धाव बनवायचे आहेत. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघटक इथे उपस्थित आहेत आणि टॉस केला जातोय. चला टॉस झालाय. ओमसाई या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली. 2 ओव्हरची मॅच.
संघटनेचे अध्यक्ष आदरणीय श्री संतोषजी गुरव साहेब इथे उपस्थित आहेत आणि मारुती शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण संतोषजी गुरव साहेबांचे इथे सन्मान करूया. 20 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष्य आहे. शार्दूल आणि फलंदाज केतन आणि शार्दूल. गोलंदाज अबी आहेत. 12 चेंडू 20 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. जुई 11 दिवा या टीमला. रवींद्र गुरव साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. मारुती शिंदे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. बारा चेंडू 20 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. शार्दूल ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू आलाय डॉट. 11 चेंडू 20 ची गरज आहे या मॅच मध्ये. अभिने सुरुवात डॉट बॉलने केली आहे या षटकाची. शार्दूल आणि केतन ही जोडी आहे. शार्दूल ऑन स्ट्राईक. यावेळी सॉफ्टने खेळतात. फक्त दिशा दिली आहे. एक धाव झाली पूर्ण. थोडीशे पंबल झाले आणि मिल्टील्या चेंडूवरती पुन्हा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी श्रीगणेश होते. धावसंख्या आहे 2. लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहेत. एलिव्हेशन नाहीये आणि सोपा झेल टिपलाय मिड विकेट. सीमा रेषेवरती फलंदाज झाले बाय शार्दूल. बॅक टू द पविलियन.
या 20 ड्राईव्ह करतायत, त्याच्यावरती मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 3 धावा धावफलकावरती आहेत. 8 चेंडू आणि 17ची गरज या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावा बनवायच्या आहेत. केतन स्ट्राइक इनला आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली पूर्ण. चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगली फेकी. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. काय गोलंदाजी होती या पहिल्या षटकामध्ये अभिच्या माध्यमातून. अभिला माहिती आहे फक्त 20 धावा डिफेंड करायच्या आहेत. समोर स्टारकास्ट आहे, बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. जुई 11 दिवा या टीमचं आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल. येणारे 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. सूरज म्हात्रे ऑन स्ट्राइक. 7 चेंडू आणि 16ची गरज आहे. हाफ ट्रॅकर आहे चेंडू. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिला आणि आल्या डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी जुई 11 दिवा या टीमला बनवायच्या धावा 16. कोणाला अत्यंत स्वस्त आणि अल्प दरामध्ये बॅनर बनवायचे असतील तर त्यांनी आदरणीय श्री प्रकाशजी शिर्के यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांचा इथे आपण सन्मान देखील करूया. प्रकाश शिर्के साहेब इथे उपस्थित आहेत आणि जगन्नाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे सन्मान करूया. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. कॉपी बुक स्टाईलने खेळतात. डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहेत. ओमकार फार वेगाने आले होते. फेकी थोडीशी खराब होते परंतु बॅकअप आहे. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 6. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक. बनवायचे धावा 14 या मॅच मध्ये. संघ अडचणीमध्ये सापडलाय. जुई 11 दिवा संघ. कमबॅक करावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील. केतन आणि सूरजला गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. 5 चेंडू 14ची गरज. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत अभी. ते फक्त बनतील प्रेक्षक. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. अजून एक नो लुक स्ट्रोक. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. 2 in a row सलग चालाय हा दुसरा षटकार.
केतनचा बल्ला बोलतो या मॅच मध्ये 3 चेंडू आणि अवघ्या 2 धावांची गरज आहे. सलग 2 षटकार लगावलेत. 2 इन अ रो. दोन धावांची गरज आहे. केतन ऑन स्ट्राइक. मिस टायमिंग आहे. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये फिल्डर आहेत. स्क्वेअर लेगला एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय जुई 11 दिवा या टीमने. आणि जुई 11 दिवा संघ दाखल होतोय उपांत्य फेरीमध्ये. यापुढील सामना असेल ओमसाई आणि नवतारा 11 तामाने. चला विनंती असेल ओमसाई संघ फिल्डिंग लावून घ्या. आपण 2 षटकांचा सामना असेल आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे नो डाऊट केतन, ज्याने सामना जिंकून दिलाय. 2 षटकार लगावले.